साहेब सोडा की राव. अहो तुमच्यासारखे देव माणसाने असं केलं तर कसं चालेल? बरोबर आहे. अरे मला काय हौस आहे का तुला पकडायची यार? अरे दंडाची अमाऊंट बघ. सर, मोटर व्हेकल ऍक्ट 1932 नुसार तुम्ही माझ्या गाडीची चावी नाही काढू शकता. तुझ्याकडे लायसन आहे का? तुला लायसन दाखव, लायसन दाखव. आता नाहीये, पण हो, माझ्याकडे 48 तास आहेत ते शो करायला कायद्यानुसार. जाऊ दे ना दादा, कशाला वाढवताय? त्या घेऊन देऊन सोडून टाका ना विषय. तुम्ही थांबा हो. हे असं बोलून आपण सोडतो ना, म्हणूनच करप्शन वाढत चाललंय. असं आहे का? एक मिनिट सर. तर सर तुम्ही हेल्मेट नाही वापरलं, त्याचे 2000 रुपये दंड कायद्यानुसार. तुमच्या गाडीला आरसी नाही येत, त्याचे 500 रुपये दंड कायद्यानुसार. गाडी कधीची? 2010 आहे सर. इन्शुरन्स नाहीये. त्याचा 5000 रुपये दंड कायद्यानुसार. पीयूसी नाही सर. पीयूसी नाहीये, नाही. त्याचे 3000 रुपये दंड कायद्यानुसार. बर आता खरंच लायसन घरी राहिलंय तर ते 48 तासात दाखवा, नाहीतर 5000 रुपये दंड आणि 3 महिने सक्त मजुरी जेलमध्ये कायद्यानुसार. तर तुमचे सर सगळे मिळून होतं ते 14,500. साहेब, ए तुमच्यासारखा देव माणूस असं करायला लागलं तर कसं होईल साहेब? साहेब बरं, देव माणूस आहे साहेब तुम्ही. कुठं सर असं नाही. काय प्रशासनाला खरंच जर तुम्हाला दंड करायचा असताना तर तुमचे खिसे रिकामे आणि जेल भरायला गेले असते हो. आम्हाला काय तुमच्यासारख्या नागरिकांना फक्त नियम शिकवायचे, त्याच्यासाठी चाललेलं आहे. काय आहे, नागरिकांनी जर कायदा पाळला ना की करप्शन संपून जाईल हो. रा तुम्ही असाच उठवत राहा बरं का आवाज. हा 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 साहेब, पक्का. चल येऊ साहेब. या, साहेब या, या, या. धन्यवाद साहेब. आत्ता मिळून जा राव.